चषक 2022 यंदाचं हे तिसरं पर्व आणि तिसऱ्या पर्वाची आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील शेवटचा सामना डे फर्स्ट देखील आपण सर्वांनी एन्जॉय नक्कीच केलाय. तर चांगल्या मॅचेस आजच्या दिवसामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळाल्या. तर B1चं पहिलं षटक गोलंदाज आपण पाहतोय, गोलंदाजीच्या मार्कवर आहे अजित. एक ऑलराऊंडर हा खेळाडू आहे. चांगलं प्रदर्शन या स्पर्धेमध्ये त्याचं देखील राहिलंय. त्याने देखील चांगलं प्रदर्शन केले आपल्या टीमसाठी. या मॅच मध्ये कशी कामगिरी होईल अजितच्या दरम्यान हे देखील पाहणे इम्पॉर्टंट असेल. यावेळेचा बॉल योगेश भगतच्या दरम्यान सरळ सोडून दिलाय. बाईच्या स्वरूपात एक सिंगल येते. इष्टांच्या मागे यष्टीरक्षक थोडासा गफलत करतोय. फंबल झालाय. सिंगल आले. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धावा लागला धावफलकावर 1. अभांतर दाबेने इथे धावफलकाचं दार ओपन केलं जातं एक्स्ट्राच्या माध्यमातून. यावेळचा बॉल एस्टनचा वेध. बॅट्समन क्रमांक पहिला फर्निचर इथून डिस्ट्रॉय झालेत. दांडी गुल केली जाते. योगेश भगतला इथून मात्र दिलाय परतीचा इशारा आणि पहिला गडी बाद झाला टीम इच्छापूर्ती वाशीच्या दरम्यान. तर नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय रोहन. तर चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज अजित आपल्या टीमसाठी. तर रोहनसाठी हा बॉल शरीराचा वेट घेतला गेला. येतोय मात्र डॉट बॉल. तर चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज अजित आपल्या टीमसाठी. P1चं पहिलं षटक हाताळत असताना पहिल्या बॉलवर सिंगल, पहिल्या बॉलवर वाईट आपल्याला पाहायला मिळाला. तर सिंगल आहे पहिल्या बॉलवर. यावेळचा बॉल आणखीन एक तेज तरार बॉल इथून रिलीज झाला. आणखीन एक डॉट बॉल येतोय. ही खासियत आहे या गोलंदाजाची. तर 2 चेंडू इथून शिल्लक आहेत. यावेळचा बॉल बॅटची एज लागते इथे मात्र घोषित रिझन मध्ये चेंडू दाखल झालाय. सिंगल मिळेल. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धावा लागला धावफलकावर आतापर्यंत 2 धावा. 2 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. टीम बॅटिंग करत असताना इच्छापूर्ती वाशीच्या दरम्यान. यावेळचा बॉल तिथे फिल्डर तैनात आहे.
षटक क्रमांक पहिला इथे संपला. 1 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या लागली धावफलकावरती मात्र 2 धाबा. एक गडी इथे बाद केलाय गोलंदाज अजितच्या दरम्यान. सुरुवात इथे मात्र संत गतीने केली जाते. बॅटिंग करत असताना इच्छापुती वाशीच्या दरम्यान अव्वल दर्जाची गोलंदाजी आपल्याला 48 कराव्याच्या दरम्यान देखील आपल्याला पाहायला मिळते. तर षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाज आलाय प्रिन्स. 4 ओव्हरची मॅच. महत्वपूर्ण सामना आजच्या दिवसातील शेवटची मॅच. यावेळचा बॉल पॉइंटच्या रिझन मध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅटचा आणि बॉलचा कोणताही संपर्क होत नाहीये. शॉर्ट ऑफ गुड लेंथ वर हा बॉल रिलीज झाल्यानंतर डॉट बॉल येतोय. गोलंदाज प्रिन्स पुन्हा एकदा तयार. यावेळचा बॉल तर घोषित रिझन मध्ये चेंडू दाखल झाला. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धाबा लागला धावफलकावर 3 धाबा, 3 रन्स. यावेळी स्ट्रोक चांगला आहे. ऑन साइडला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक सिंगल इथून वेगाने कंप्लीट केली जाते. आतापर्यंत जर विचार केला तर एकही मोठा स्ट्रोक आला नाहीये. बॅटिंग करत असताना इच्छा पूर्ती वाशीगाव या टीमच्या दरम्यान शांत ठेवलंय. या वाशीगाव टीमच्या बॅट्समनला आतापर्यंत 48 करावे टीमच्या दरम्यान. तर यावेळचा बॉल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या रिजन मध्ये वन बाउंस सीमारेषा पलीकडे 4 धावेसाठी येतोय चौकार. एक लाजबाब स्ट्रोक बॅट्समन तर रोहनच्या बॅट मधनं. तर सन्माननीय आनंदभाई यांचं देखील इथे आगमन झालं. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे साईबाबा चषक 2022 मध्ये. तर त्यांनी देखील स्थानापन्न व्हायचं आहे. यावेळचा बॉल फिंगर रोल केले. स्लोबर वन होता. पडल्यानंतर गती कमी करणारा बॉल होता. डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या धावफलकावर लागली ती मात्र तर 8 धावा. तर 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या लागली धावफलकावरती मात्र 1 गडी बाद 8 धावा. अजून देखील 12 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाज आलाय ऋतिक. ज्या गोलंदाजाने मागील मॅच मध्ये देखील अव्वल दर्जाची गोलंदाजी केली आणि मोक्याच्या क्षणी आपल्या टीमला तारणहारची भूमिका देखील त्यांनी पार पाडली. तो गोलंदाज ऋतिक येतोय षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे तुषार पाटील. यावेळचा बॉल ऑन साइडला डीप मध्ये फिल्डर आहे. एक सिंगल इथून मात्र कंप्लीट झाली.
तर सन्माननीय अतिथी आनंददादा पुजारी यांचं देखील इथे आगमन झालं या स्पर्धेनिमित्ताने. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. तर सन्माननीय प्रकाश म्हात्रे साहेबांना विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. यावेळी ऑनसाइडला चेंडू लॉफ्ट केलाय. स्क्वेअर लेगचा फिल्डर बॉलवर येतोय. एक सिंगल इथून कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या 1 ने वाढते. धाबा लागला धावफलकावर 10 रन्स. संत गतीने ते धावफलकावर देखील लागताना आपल्याला पाहायला मिळतील. इच्छापूर्ती वाशीगाव टीमच्या दरम्यान गोलंदाज ऋतिक आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी. षटक क्रमांक 3 हाताळत असताना यावेळचा बॉल फटका चांगला आहे. तिथे फिल्डर करतोय फंबल. सरळ चेंडू लॉफ्ट केलाय लॉंग बॉडी लाईनच्या बाहेर. तुषार पाटीलच्या बॅट मधनं आणखीन एक लाजबाब स्ट्रोक. 6 धाब्यांसाठी षटकार. तर आपल्या स्क्रीनवर देखील आपण पाहू शकाल हा स्ट्रोक खेळत असताना जे झोन निवडलं ते लॉंग ऑफ रिझनचं होतं, परंतु फिल्डर तिथे थोडा रस झाला बॉलवर. जजमेंट चुकलं आणि त्याचा फायदा इथून मात्र बॅट्समनला मिळतोय. 6 धावा मिळतील त्या स्ट्रोकवर. टीमची धावसंख्या 6 ने वाढली. तर टीमची धावसंख्या डावफलकावर लागली. 1 गडी बाद 16 धावा. तर 3 चेंडूंचा खेळ अजून देखील इथून शिल्लक आहे. यावेळचा बॉल शॉर्ट ऑफ लेंथ हा बॉल होता. पडल्यानंतर उचली घेणारा फ्लाइंग करून गेला. डॉट बॉल येतोय. तरी क्षमता आहे या गोलंदाजाकडे. प्रत्येक बॉलवर काहीतरी वेगळं केलं जातं. या बॉलवर देखील वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळालं. यापूर्वीचा बॉल थोडासा पुढे होता. गुडलेन स्पॉटवर रिलीज केला. यावेळचा बॉल शॉर्ट ऑफ गुडलेनवर रिलीज केला जातोय. डॉट बॉल येतोय. 2 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक. यावेळी फटका चांगला आहे. साइड स्क्रीनच्या रिजन मध्ये स्वीट साऊंड निघाला बॅट मधनं आणि एक लाजबाब स्ट्रोक. आणि या बॉलवर मात्र 6 धाब्यांची लागेल मोहर आणि टीमची धावसंख्या 6 ने वाढली. धाबा लागल्या धावफलकावर 22. शेवटचा बॉल षटक क्रमांक 30. ऋतिकच्या दरम्यान महागडी गोलंदाजी आतापर्यंत. तर जे प्रेक्षक आहेत लॉंग ऑफच्या रिझन मध्ये पॉइंटच्या रिझन मध्ये कृपया त्यांनी मागे वा प्लीज. शेवटचा बॉल यावेळचा बॉल तेज तरारीतून रिलीज केलाय. डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 30 इथे संपलंय. 3 ओव्हरचा खेळ इथे समाप्त होतोय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या लागली धावफलकावर ती मात्र 22 धावा. 22 रन्स इथून मात्र धावफलकावर देखील लागल्यात. मागील मॅच मध्ये देखील असं समीकरण आपल्याला पहिल्या इनिंग मध्ये नक्कीच पाहायला मिळालं. तेव्हा धावा होत्या 20. यावेळी धावा आहेत 22. परंतु तेव्हा बॅटिंग एंडला रमेश सिंग होता. परंतु यावेळी जोडी आहे मैदानावर तुषार पाटील आणि रोहन आहे. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे आणि येणाऱ्या 6 बॉलमध्ये किती धावा येतील हे देखील इम्पॉर्टंट असेल. तर इथे मात्र फलंदाज झालाय बाद. रोहनला इथून मात्र दिलाय परतीचा इशारा. बॅट्समन रोहन इथून मात्र परततोय.
तर शेवटचं षटक गोलंदाज नईम नईम चोगले आहे. तर सन्माननीय अतिथी ॲडव्होकेट तुषार खंदारे साहेबांचं देखील इथे आगमन झालंय, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. सन्माननीय अतिथी ॲडव्होकेट तुषार खंदारे साहेबांचं देखील इथे आगमन होते, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे या साईबाबा चषक 2022 मध्ये. तर आलेल्या सर्व मान्यवरांचं आणि क्रिकेट रसिकांचं मी इथे सहर्ष स्वागत करतो. एक मानाची आणि एक प्रतिष्ठेची स्पर्धा देखील आपण पाहतोय. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमधली यंदाच्या हंगामामधली पहिली नाईट क्रिकेट स्पर्धा साईबाबा चषक 2022. यावेळचा बॉल व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि हे एक सिंगल इथून मात्र वेगाने कंप्लीट देखील झाले. टीमची धावसंख्या एक्स्ट्राच्या मदतीने 2 ने वाढली जाते. धाबा लागल्या धावफलकावर आतापर्यंत 24 इथे धावफलकावर देखील लागल्यात. शेवटचं षटक आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये कमीत कमी 15 धाबा देखील तुमच्या बॅटमधनं येणं खूप इम्पॉर्टंट असेल, कारण की एक फायटिंग स्कोर देखील तुम्हाला इथून मात्र लावावा लागेल. समोर मोठा संघ देखील आहे, 48 कराव्या संघ देखील आपण पाहतोय. गोलंदाज नाही पुन्हा एकदा तयार होतोय आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळचा बॉल ऑन साईडला चेंडू भिडकावलाय. मिड विकेटच्या रिझन मध्ये चेंडू दाखल झाला. थ्रो इथे चांगला होतोय. फक्त एक धाव मिळते, एकच्या जास्त काहीच मिळणार नाही या बॉलवर. तर टीमची धावसंख्या 25 धाबा 25. यावेळचा बॉल पॉइंटचा क्षेत्ररक्षक बॉलवर येतो. एक सिंगल इथून मात्र वेगाने कंप्लीट केली जाते. इथून मात्र मोठे स्ट्रोक खेळावे लागतील तुषार पाटील आणि रमेश सिंग या फलंदाजाला. क्षमता आहे दोन्ही बॅट्समन मध्ये मोठे स्ट्रोक खेळण्याची. तर यावेळी व्हाईट बॉल येतोय. व्हाईट +1 एक्स्ट्राच्या मदतीने 2 धाबा इथून धावफलकावर ऍड केल्या जातील. टीमची धावसंख्या 2 ने वाढते. धाबा लागला धावफलकावर 28 धाबा 28. यावेळचा बॉल लॉफ्ट केलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या रिजन मध्ये. फिल्डर थोडासा फंबल झाला, परंतु मिळेल फक्त एक धाव. तर 2 चेंडूंचा खेळ इथून मात्र शिल्लक आहे. यावेळी आडवा बॅटने चेंडू लॉफ्ट करायचा होता. अक्रॉस द लाईन चेंडू हा खेळण्याचा प्रयत्न झाला बॅट्समन रमेशच्या दरम्यान, परंतु फलंदाज होतो इथून बाद. तर टीमची धावसंख्या 30 धाबा. तर शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा हा बॉल. टीमची धावसंख्या आतापर्यंत पाहिली तर धावफलकावर लागल्यात त्या मात्र. तर 30 धाबा. तर शेवटचा बॉल आहे. 1+ विकेट आहे. तर चला स्पीडअप करा प्लीज. तर शेवटचा बॉल लॉंग ऑफच्या रिझन मध्ये चेंडू लॉफ्ट झाला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल कंप्लीट झाली. सेकंड रन साठी इथे कॉल आलाय. 2 धाबा इथून मात्र वेगाने झाल्यात कंप्लीट.
तर 2 धाबा इथून कंप्लीट झाला टीमची धावसंख्या. तर पहिल्या इनिंगचा खेळ इथे समाप्त झाला आणि टीमची धावसंख्या धावफलकावर लागली ती मात्र 32 धाबा आणि 33 धाब्यांचं टार्गेट आहे. 33 रन इथून मात्र कंप्लीट करायचे आहे जिंकण्यासाठी. टीम 48 करावे या टीमला. तर 33 धाब्यांचं टार्गेट आहे. 33 रन्स इथून मात्र कंप्लीट करायचे आहे जिंकण्यासाठी. सेकंड इनिंगचा खेळ इथून मात्र सुरू होतोय. सलामीची जोडी इथे मात्र खेळपट्टीवर दाखल झाले आणि सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल होत असताना आपण स्ट्रायकिंगला बॅट्समन देखील पाहतोय विनोद आणि अजित. तर सन्माननीय अतिथी तर अंग्रेजा हे रेस्टॉरंट अंग्रेजी रेस्टॉरंटचे ओनर सन्माननीय तर सन्माननीय अतिथी देखील व्यासपीठावर इथे उपस्थित झालेत. अंग्रेजा या रेस्टॉरंटचे ओनर राज सांडविलकर साहेबांचं देखील इथे आगमन झाले. त्यांचं देखील इथे सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेनिमित्ताने. या वेळचा बॉल लाऊड ॲपील होती परंतु इथून मात्र बॅट्समन झालाय बाद. विकेटची झाली बदन. पहिल्याच बॉलवर इथे मात्र सफलता मिळते गोलंदाज योगेश भगत उर्फ गॅरोला. हॅलो सुरेख गोलंदाजी करतोय तो म्हणजे ग्यारो उर्फ योगेश उर्फ ग्यारो. पहिल्या चेंडूवर पहिला हदरा. आणि आता मात्र फलंदाजीसाठी आलेला आहे तो म्हणजे आनंद. जर खऱ्या अर्थाने
या योगेशचा देखील विचार केला. आजच्या दिवसामध्ये त्याने चांगलं प्रदर्शन केलं आपल्या टीमसाठी. अव्वल दर्जाची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते. P1चं पहिले षटक हाताळत असताना सातत्याने आक्रमकतेची भूमिका ही योगेश देखील आपल्या टीमसाठी देखील पार पाडतो. योगेश भगत पुन्हा एकदा तयार आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळचा बॉल फुल टॉस आहे. फटका फसलाय चेंडू एअर मध्ये. रन फॉर द गॅदर. व्हॉट अ कॅच रमेश सिंग. आणि आजचा हा संपूर्ण दिवस या रमेश सिंगने गाजवलाय खऱ्या अर्थाने. बॅटिंग मध्ये देखील चांगलं प्रदर्शन केले, बॉलिंग मध्ये देखील चांगलं प्रदर्शन आणि यावेळी फिल्डिंग करत असताना देखील या खेळाडूने इम्प्रेस केलंय. नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झाला यश मोरे. पहिल्याच 2 बॉलवर 2 सफलता येते मात्र योगेश हॅट्रिकची संधी आहे. हॅट्रिकचा बॉल योगेश भगत पंचांच्या उजव्या बाजूने. यावेळचा बॉल तर बॅटची एज आहे. घोषित रिझन मध्ये चेंडू दाखल झालाय. धावफलकाचं दार इथे ओपन केलं जाते. वैयक्तिक धाब्यांचं खातं ओपन केलं गेलं. बॅट्समन अजितच्या दरम्यान 33 धाब्यांचं टार्गेट आहे लो स्कोरिंग मॅच. परंतु आतापर्यंत जर विचार केला या स्पर्धेमध्ये धावा डिफेंड झाल्यात तर आलेल्या मान्यवरांचं मी इथे आभार व्यक्त करतो. त्यांनी त्यांची अमूल्य वेळ आम्हाला दिली. यावेळचा बॉल फटका चांगला आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. स्वप्नील एक सिंगल इथून मात्र कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या 2 धाबा. तर इथे मात्र रन कंप्लीट झाली. एक टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धाबा लागला धावफलकावर 3 धाबा. तर शेवटचा बॉल P1चं पहिलं षटक. शेवटचा बॉल गोलंदाज हाताळतोय योगेश भगत आपल्या टीमसाठी. यावेळचा बॉल फटका चांगला आहे. इथे मात्र षटकार येतोय शेवटच्या बॉलवर. बॅट्समन अजितच्या बॅट मधनं 6 धाब्यांसाठी षटकार आणि टीमची धावसंख्या 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 9 धावा. तर चला वाशीगाव टीम आपण वेळ कमी प्रमाणात खर्च करायचा आहे याची नोंद घ्या. इच्छापूर्ती वाशी. तर पहिल्या ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या धावफलकावर लागली ती मात्र फक्त 9 धाबा. 2 गडी देखील बाद झाले. 33 धाब्यांचं टार्गेट आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 18 आणि करायचे आहेत तुम्हाला 24 धाबा. 18 चेंडू आणि 24 धाब्यांची गरज आहे जिंकण्यासाठी. तर यावेळी षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाज आलाय रमेश सिंग, ज्याचा खऱ्या अर्थाने आजचा दिवस देखील आहे. ज्याने बॅटिंग करत असताना देखील चांगली बॅटिंग केली. गोलंदाजी करत असताना देखील अव्वल दर्जाची गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळाली. 2 मॅन ऑफ द मॅच देखील त्याच्या नावावर आहेत या स्पर्धेमध्ये आतापर्यंत. रमेश सिंग गोलंदाजीच्या मार्कवर. यावेळचा बॉल फटका चांगला ऑन साइडला. स्वप्नील येते बॉलवर.
थ्रो देखील चांगला आहे स्वप्नीलच्या दरम्यान. एक सिंगल इथे मात्र कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या 10 धावा. तर यावेळी डॉट बॉल येतोय. फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये चेंडू दाखल झालाय. तर सिंगल इथे मात्र कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या 1 ने बाटली धाबा लागला धावफलकावर. 11 धाबा, 11 रन्स. यावेळी फटका फसलाय. स्क्वेअर लेगचा फिल्डर बॉलवर येतो. यावेळी एक चांगली कॅच आपल्याला पाहायला मिळेल. बॅट्समन क्रमांक 3 इथून बाद झाला. टीम 48 करावेच्या दरम्यान बॅटिंग करत असताना. तर नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय अक्षय. तर 2 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. धावफलकावर धाबा लागल्यात त्या मात्र 11, 11 रन्स. चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज रमेश. आपल्या टीमसाठी फक्त धाबा खर्च केला त्याने आतापर्यंत 2. एक गडी त्याने बाद केला आपल्या टीमसाठी. एक सफलता त्याच्या खात्यामध्ये देखील अर्जित आहे. यावेळेचा बॉल देखील चांगल्या टप्प्यावर इथून रिलीज झालाय. आणखीन एक डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल. फक्त 2 धाबा आतापर्यंत या गोलंदाजाने देखील खर्च केल्यात. तर गोलंदाज ही ताकद आहे टीम इच्छापूर्ती वाशीच्या दरम्यान. शेवटचा बॉल. तर यावेळेचा बॉल डॉट बॉल येतोय. फक्त 2 धाबा या गोलंदाजाने देखील खर्च केल्यात. लाजबाब गोलंदाजी. काय प्रदर्शन केलं या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने. तिन्ही मॅच मध्ये अव्वल दर्जाची कामगिरी याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या लागली धावफलकावर. ती मात्र 11 धाबा. फक्त एक षटकार त्याने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये देखील त्याच्या विरोधात देखील लगावला गेला. ही स्कोरिंगची भूमिका आहे लवेश पाटीलच्या दरम्यान. तर A1 क्वालिटीचं स्कोरिंग त्याच्या माध्यमातून केलं जात आहे. प्रत्येक बॉलचं विश्लेषण केलं जात आहे. लवेश पाटील आणि विजय म्हात्रे हे 2 स्कोरर आणि A1 क्वालिटीचं कॅमेरामॅन देखील आपण पाहिलं असाल. PTCच्या माध्यमातून A1 दर्जाचं छायाचित्रण देखील टिपलं जात आहे. तर येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 12 आणि 12 चेंडू आणि 22 धाबा. तर गोलंदाज आलाय रोहन. 12 चेंडू आणि 22 धाबा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. रोहन आहे गोलंदाज.
तर यावेळेचा बॉल हलक्या हाताने दिशा दिली फक्त या बॉलला. घोषित रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक सिंगल मिळते. टीमची धावसंख्या 1 ने वाढते. धाबा लागला धावफलकावर आतापर्यंत 12 धाबा. 12 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. तर 3 विकेट टीम बॅटिंग करत असताना 48 करावे. तर यावेळेचा बॉल ऑन साइडला चेंडू लॉफ्ट केला. आला कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झाला. एक सिंगल इथून वेगाने कंप्लीट झाली. तर टीमची धावसंख्या 14 धावा. तर 14 धावा धावफलकावर लागल्यात. तर 3 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. यावेळचा बॉल फटका फसलाय. स्वप्नील येतोय बॉल खाली. इथून मात्र अजयच्या हातामध्ये उर्फ कडक देखील त्याला संबोधलं जातं. त्याच्या हातामध्ये कॅच इथून मात्र रिलीज होत असताना तर 8 चेंडू आणि 19 धाब्यांची गरज आहे. 8 बॉल मध्ये 19 धाबा इथून करायच्या आहेत. तर महत्वपूर्ण षटक आणि या महत्वपूर्ण स्पेल मधले हे 2 महत्वपूर्ण बॉल देखील आपण पाहतोय. रोहन देखील हाताळतोय आपल्या टीमसाठी. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे. बॅट्समन अक्षय. नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन प्रिन्स. तर यावेळी मात्र फटका फसला. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला. तिथे कोणताही फिल्डर नव्हता. एक सिंगल इथून कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या 1 ने वाढते. धावा लागला धावफलकावर 15 धाबा. शेवटचा बॉल. यावेळी ऑन साइडला चेंडू लॉफ्ट केला. डीप मधनं फिल्डर वेगाने बॉलवर येतो. एक सिंगल कंप्लीट झाली. सेकंड रन साठी दोन्ही फलंदाज धावतील आणि या 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. 3 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या धावफलकावर लागली ती मात्र 17 धावा. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 6 आणि करायच्या आहेत 16. 6 चेंडू आणि 16 धाब्यांची गरज. तर चला टीम वाशी वेळ तुम्ही कमी घ्या प्लीज. 6 चेंडू आणि 16 धाब्यांची गरज.
तर उद्याच्या दिवसामध्ये देखील आपल्याला मॅचेस पाहायला मिळतील. सारसोळे 11 सारसोळे आणि वाशीगाव 11 वाशीगाव उद्याच्या दिवसातील पहिली मॅच तुम्हाला 2 वाजता तर 1 वाजता तुम्हाला इथे रिपोर्टिंग करायचं आहे. सारसोळे 11 सारसोळे आणि वाशीगाव 11 वाशीगाव. तदनंतर दुसरी मॅच घनसोली 11 घनसोली आणि आजिवली 11 पनवेल. मॅच नंबर तिसरी करावे 11 करावे गावदेवी तळवली या दोन्ही टीम्सच्या दरम्यान. मॅच नंबर चौथी आपल्याला पाहायला मिळेल जय गजानन कुक्षेत आणि ऐरोली कोलीवाडा. हे 8 संघ आहेत उद्याच्या दिवसामध्ये खेळण्यासाठी. तर 1 वाजता तुम्हाला इथे हजर राहायचं आहे दोन्ही टीम्सला. यावेळचा बॉल बॅट्समन अक्षयच्या बॅट मधनं हा लाजबाब स्ट्रोक 6 धाब्यांसाठी षटकार. येणारे बॉल आहेत 5 आणि करायचे आहेत 10. तर उद्याच्या दिवसातील पहिली मॅच ही 1:30 तुम्हाला रिपोर्टिंग करायचं आहे. 2 वाजता मॅच स्टार्ट होईल याची तुम्ही नोंद घ्या. सारसोळे 11 सारसोळे विरुद्ध वाशीगाव 11 वाशी या दोन्ही टीमच्या दरम्यान उद्याची पहिली मॅच आहे. तुम्हाला 1:30 रिपोर्टिंग करायचं आहे. 2 वाजता मॅच इथून स्टार्ट केली जाईल याची तुम्ही नोंद घ्या. तर 5 चेंडू आणि 10 धाबा. यावेळी आणखीन एक लाजवाब स्ट्रोक. बॅक टू बॅक दुसरा षटकार. अक्षय नाव ऑन द फायर. तर अक्षय मुसळेच्या बॅट मधनं हा देखना स्ट्रोक 6 धाब्यांसाठी षटकार. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 4 आणि करायचे आहेत धावा तुम्हाला 4. मॅच मध्ये इथे मात्र कमबॅक केलंय टीम 48 करावे या टीमने. आजचा हा पहिला दिवस आणि कोणता संघ इथे टॉप 4 मध्ये दाखल होईल हे देखील पाहावं लागेल. दोन्ही संघांच्या दरम्यान चुरस आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला आहे इच्छा पूर्ती वाशीगाव संघ, एका बाजूला 48 करावे. 4 चेंडू 4 धाब्यांची गरज. 3 चेंडू आणि 3 धाबा. तीन चेंडू आणि 3 धाबा. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे प्रिन्स. यावेळचा बॉल आणि फलंदाज अक्षय झालाय बाद. 2 चेंडू आणि 3 धाबा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे.
एक चांगली मॅच आपल्या समोर रंगत असताना तर चला स्पीडअप करा प्लीज. इच्छापूर्ती वाशीगाव टीम 2 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे याची तुम्ही नोंद घ्या. तर पंच चला वॉर्निंग द्यायची आहे कारण की वेळ आपल्याकडे कमी आहे याची तुम्ही नोंद घ्या. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. दोन चेंडू आणि 3 धावा. तर 2 चेंडू आणि 3 धाब्यांची गरज. व्हॉट अ कॅच. काय झेल पकडलाय. तर प्रशांत मात्रे फ्लाइंग हा फ्लाइंग जेल आहे. काय कॅच पकडली जाते लाजवाब. आपल्या स्क्रीनवर देखील आपण पाहू शकाल रिप्लेच्या माध्यमातून पीटीसीच्या दरम्यान चेंडू रिलीज झाल्यानंतर बॅटची एज लागली. फर्स्ट स्लिपला हा चेंडू इथे मात्र ट्रॅव्हल झाला परंतु एका हातामध्ये फ्लाइंग करत ही कॅच पकडली जाते प्रशांत म्हात्रेच्या दरम्यान. व्हॉट अ एफर्ट. एक चेंडू आणि 3 धाबा. कंपल्सरी चेसिंग आहे. एक चेंडू आणि 3 धाब्यांची गरज. एक चेंडू आणि 3 धाबा. नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय चेतन. एक चेंडू आणि 3 धाबा. कंपल्सरी चेसिंग आहे. कंपल्सरी 3 धाबा इथून कराव्या लागतील जिंकण्यासाठी. एक चेंडू आणि 3 धाब्यांची गरज. एक हाय व्होल्टेज मॅच. 33 धाब्यांचं टार्गेट होतं आणि या 33 धाब्यांचा पाठलाग करत असताना इथे समीकरण बदललंय. एक बॉल आणि करायचे आहेत 3. शेवटच्या बॉलवर इथे मात्र मॅच येताना आपल्याला पाहायला मिळाली. एक चेंडू आणि 3 धाबा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी 3 धावा इथून मात्र कराव्या लागतील बॅट्समन चेतनला. 3 धावा डिफेंड करणं इम्पॉर्टंट असेल गोलंदाज कुशलला जर ही मॅच जिंकायची असेल तर. एक चेंडू 3 धाबा. व्हॉट अ मॅच. जो संघ जिंकेल तो मात्र एका ट्रॉफीचा मानकरी होईल. यावेळचा बॉल. व्हॉट अ बॉल. डॉट बॉल येतोय आणि ही मॅच इथे मात्र जिंकलाय इच्छापूर्ती वाशी हा संघ. हॅलो हॅलो
हॅलो हॅलो हॅलो